नमस्कार मंडळी, मी आहे श्रेया कित्तूर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही आलो आहोत राधानगरीला आणि मी इथं थांबले आहे ते आहे दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी. चला मग बघूया. कम ऑन, लेट्स गो. हे बघा आमचं गुड्डू रुसलंय आणि तो बघा कसं करायला लागलं. हे बघा हसतंय बघा. आता गुड्डू हसला 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 गुड्डू. राधानगरी हे कोल्हापूरपासून 55 किलोमीटर्स आहे आणि तिथून राधानगरीपासून दाजीपूर हे 30 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. मग आम्ही आलो दाजीपूरला आणि जंगल सफारी करण्यासाठी आम्ही त्याचं विचारत होतो. सो हे आहे आमचं जीप आणि आता आम्ही जाणार जंगल सफारी करायला. हे तर माझं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं जंगल सफारीची. सो चला बघूया काय काय दिसतंय मला. हे दाजीपूर जंगल फेमस आहे बायसनसाठी, म्हणजेच गवा. सो ह्यासोबतच इतर डिफरंट टाईप्स ऑफ स्पीशीज बटरफ्लाईज आहेत, त्याच्यानंतर मंकीज आहेत, रेप्टाईल्स, स्नेक्स, डिफरंट टाईपचे प्लांट्स आहेत. सो इथं खूप सारे आहे असं बघण्यासाठी. सो हे आम्ही थांबले होतो कोंकण दर्शन पॉईंटला. पॉइंटला आपल्याला कोंकण एका साईडला, गगनबावडी दुसऱ्या साईडला दिसतं. माझं नाव प्रशांत कोरगावकर आहे. दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये मी जवळजवळ 5 वर्ष झाले कार्यरत आहे. हा आपला इथला स्पॉट आहे वाघाची पाणी म्हणून. इथं खाली पाणी दिसतं. शाहू महाराजांनी इथं पाण्याचं स्पॉटेजिंग केलं. त्यांना त्यावेळी शाहू महाराजांनी इथं वाघाचं लोकेशन म्हणजे वाघाचं स्पॉटेजिंग झालेलं होतं, त्यामुळे स्पॉटवर टाकले वाघाचे पाणी. त्याच्या पुढे एक डॅम दिसतोय. आपला इथला कोकणातला कुर्ली गोंडसरी म्हणून डॅम आहे. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं लोकेशन आहे. दाट जंगलचा व्ह्यू दिसतोय. समोर एक शिवगड म्हणून स्पॉट आहे. एंडीचा पॉईंट दिसतोय बघा, सर्कल. ते शिवगड म्हणून स्पॉटिंग आहे. हा इथले एक वनस्पती तुम्हाला सांगतो. इथले एक वनस्पती आहे आपलं इथलं, आपण आपल्या भाषेत त्याला अमृता म्हणतो. तस्करीवाल्यांनी त्याचं नाव टाकले नरक्या. कॅन्सरवर निदानसाठी या जंगलातून या झाडाची तस्करी झाली होती, चोरी झाली होती. कॅन्सरवर औषध निर्मितीला हे झाड उपयुक्त असं औषध निर्मितीला उपयोग होत होता. याचा आपण त्याला अमृता म्हणतो. तस्करीवाल्यांचं नाव टाकले नरक्या. नरक्या कॅन्सरवर निदानसाठी जंगलातून या झाडाची तस्करी झालेली होती. हे इथलं आपलं कडीपत्त्याचं झाड आहे. तेजपत्ता, कमालपत्र, गवास बघा स्मेलिंग किती येतं, कीटक त्याला किती आहे. जरा ब्रश करून बघा थोडंसं. नॅचरल जाणं वनस्पती आहे बघा ही. हा इथला ओंबर म्हणून ओंबर आहे. औदुंबर म्हणता का ओंबर म्हणता येते. हां, हे समोरचं नरक्याच जावं, त्याला अशी फळं येतात. हे बारकं झाड आहे, डांब आहे. ही एक वनस्पती आहे. याला आपण आपल्या भाषेत रामबेटा म्हणतो. निसर्गप्रेमी तुमच्यासारखे अभ्यासक जे फिरतात त्याने अभ्यास केला ते दातपाडी म्हणून नाव आलं. ही 2-4 तुम्ही जर पानं बिनं जर खाली, दात पाडते, दात लूज करते, एवढं हिटिंग पॉवर आहे त्याला. बाकी झालं की फांदी तोडायला गेला, फांदी तुटत नाही, वडावडी केली ना ही साल निघून येते. सालेल जो द्रव आहे ते तुमच्या अंगाला, त्वचेला, ज्या भागाला जो लागेल त्या भागाला हिटिंग करते, सुजवते. एक समजा अर्धा 1 इंच सुजणार, इन्स्पेक्शन होणार, खाज फक्त उठत राहणार. बाकी तुम्हाला रोगराई काय होणार नाही. उद्या ह्याच टायमिंगला द्या. 24 तास व्होल्टेज आहे. 24 तासानंतर ते ऑटोमॅटिक ती जागा क्लिअरिंग होणार. बाकी तुम्ही इंजेक्शन लावा, मलम लावा, सलाईन लावा, काही उपयोग होणार नाही. फक्त तुम्हाला खाज उठत राहणार, इन्स्पेक्शन. उद्या ह्याच टायमिंगला ते क्लोज होईल, पूर्णपणे क्लोरिंग होईल. आपण त्याला रामबेटा म्हणतो. रामबेटा संशोधकांनी तुमच्यासारख्या लोकांनी संशोधन केल्यानंतर दातपाडी म्हणून नाव आलं. दातपाडी, दाता लूज करते म्हणून दातपाडी. स्मेलिंग बघा घेऊन कसं येते त्याला. बघ, हां, उन्हात वळवून ते मसाले बिसाले घालताना हे पान असतं वास करते. गुड्डू कुठे गेलास तू? पण जरा वास मसाला आहे बघ, वास कसा आहे सांग. झाडावर यायला ह्याला काय म्हणता तुम्ही? फणस काय म्हणता? ह्याला मस किंवा बुरशी म्हणतो आपण. शेवाळ बुरशी, याची पण तस्करी झालेली आहे जंगलात. हां, या तस्करीवाले याला मॉस मरगज म्हणायचे. मॉस किंवा मरगज. आपण शेवाळ बुरशी म्हणतो, त्यांनी तस्करीवाले मॉस किंवा मरगज म्हणायचे. त्याचा मोठा उपयोग होतो तुमचं प्लॅन्टेशन, रोपवाटिका जे करताय, रोपांच्या मुळात, झाडाच्या मुळात जर एवढं टाकलं ते स्पंजचं काम करते. पाणी टिकवून ठेवते, आपलं शोषून ठेवते.
तुम्ही 4 दिवस टूरला गेला की तुमचं काम ते झाड जगवण्याचं ते काम करतं. झाडाला काय ना पावसाचं माहेरघर आहे. साधारण तालुका नाही तर बॅकवॉटर बॅक साईड गगनबावडा दोन्ही ठिकाणी भरपूर 4 ते 5 महिने एकसारखा पाऊस पडतो कंपल्सरी. पावसाचं प्रमाण इथं भरपूर आहे. त्याच्यामुळे झाडं झुडपं जास्त त्यामुळे पावसाळी जंगल सफारी आपली बंद असते. 1 नोव्हेंबर ते 31 मे आपली तारीख आहे. त्यामध्ये मंगळवार साप्ताहिक सुट्टी येत्या. सकाळी 7 ते 2:30 मध्ये तुम्हाला तिकीट एंट्री चालू राहते. एकदा गाडीत बसला की 3.5 ते 4 तासाची आपली सफर आहे. म्हणजे कशासाठी यूज होते हो पाणी शोषून देतो. हे पाण्याचं काम करते. आपण हे कसं करतो काय म्हणतो ते स्पंजचा बी असते ना स्पंज पाणी कसं टिकून ठेवतंय. त्याच्यासाठी तुम्हाला यात जर पाणी टाकून ठेवलं तर पाणी हायचं ठेवते खाली सोडत नाही पाणी. सगळ्या झाडांना येते फंगस मिळते त्यांना ते झाडाला संरक्षण देते. झाडांना जगवण्यासाठी जंगलात ऊन वारा पावसामुळे परिवर्तनामुळे तसं तयार होतंय ते जास्त करून. तुमच्याकडे बी असेल तुरळक पण इथे जास्त वारा पाऊस धोका असल्यामुळे पावसाच्या प्रमाणामुळे थोडंसं हे प्रत्येक झाडांना ते हे करते. झाड जगवण्याचंच काम करते. त्यात ते पाणी टिकून ठेवायची क्षमता जास्त राहते. तुम्ही आता झाडाखाली मुळात जर पाणी रगेजार टाकलं ते पाणी वडून शोषून हळू पडशील. हे जंगली लिंबाचं झाड आहे. रान लिंबू जंगली लिंबू म्हणताय ते हे झाड आहे. त्याला बी वास किती सारखं वास आहे. त्याला तुम्हाला आता हे पानं आलेले आहेत. थोड्या दिवसांनी ते आपल्या लिंबासारखंच लिंबू होतात पण आपण यूज करत नाही. पक्षी प्राणी यूज करतात. झाड आहे अंजनी. हे गव्यांचं खाद्य आहे. कारवी सांगितलं ना खाली ते ही कारवी आहे. त्याला ब्रशिंग किती आहे वखर किती आहे. गव्हा आवडून खातो याला पानाला. या वनस्पतीला 7 वर्षाचं आयुष्य आहे. 7व्या वर्षी ज्याला फुलं येतात गोंड येतात त्यातनं बिया पाडणार नवीन उत्पत्ती तयार होणारी 7 वर्ष जगत्या. हे बायसन किंवा इंडियन गवरचं मेन खाद्य आहे आपल्या जंगलात. रांगेपासून हा जो भाग आहे हा कोकण पट्टा येतो सिंधुदुर्ग विभाग. आणि इथून हा कोकण दर्शनमध्ये तो गगनबावडा लोकेशन तो गगनगिरी महाराजांचा व्ह्यू तो तिकडे डॅम दिसतोय व्ह्यूमध्ये त्या पाणी दिसतोय. तो लखमापूर डॅम आहे. कुंभी धरण किंवा कुंभी प्रकल्प म्हणून ऐकला असेल तर तो डॅम आहे. तो गगनबावडा लोकेशनमध्ये येतो. हा आपला कोकणातला येतो कुर्ली गुणसरी. त्याच्या पुढे एक डॅम आहे बघा खाली पुढे एंडला दिसतोय खाली तो नांदगाव गोवे हवेला तरळे डॅम आहे. तरळे त्याच्या वरचा स्पॉट हा शिवगड फ्लोरिंग सर्कल तो. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा जंगलाचा जंगलाचा आपला दाट जंगलाचा व्ह्यू. हे जंगल आपलं साधारण जंगल आहे. 12ही महिने तुम्हाला असं फुल हिरवगार दिसते. मे महिन्यात जरी आला तर तुम्हाला हा असंच सौंदर्य दिसतं. त्यामुळे ते स्पॉटला टाकले वाघाचे पण. व्हाईट कलर दिसतो ना तो गगनगिरी महाराज. तो गगनबावड्यातला गगनगिरी महाराज मोठा. इथून गगनबावड्याकडचं लोकेशन म्हणून कोकण दर्शन म्हटलं आणि हा इकडचा सिंधुदुर्ग विभाग असं. म्हणजे दोन्ही साईडचे म्हणजे बघा पूर्णपणे कोकण दर्शन गगनबावडा कोकणाचा भाग परत तुम्हाला दिसतो. हा सिंधुदुर्ग आला हा गगनबावड्यात आला. पूर्ण कोकण दर्शन म्हणून असं स्पॉटिंग केलेलं आहे. हे जंगल सफारी ऑफ रोड असल्यामुळे थोडंसं म्हणजे घट्ट पकडून बसायला लागते जीपमध्ये नाहीतर कंबर दुखणार. सो असं तऱ्हेने आम्ही जंगल सफारी आमचं कंप्लीट केलो आणि मग रिटर्न आम्ही यायला सुरू केलं. सो मी हे गुड्डूला सांगत होते की आपण इथं काय काय बघितलेलं आहे. त्याला सांगत होते की इथं कुठले ॲनिमल्स आपल्याला दिसले कुठले प्लांट्स इन्फॉर्मेशन मिळाले. सो इथं फक्त जंगल सफारीमध्ये फक्त ॲनिमल्सच नाही तर प्लांट्सचं पण आपल्याला खूप सारे समजू शकते. कुठले कुठले प्लांट्स आहेत आयुर्वेदिक कुठले वनस्पती ह्या जंगलात अवेलेबल आहेत आणि ते त्याचे काय यूज आहेत हे सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून मिळालं. सो आता आम्ही रिटर्न यायला लागलो आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथं समोर आम्हाला पाणी दिसत होतं. मग आम्ही पुढे गेलो तर ते राधानगरी डॅमचं बॅकवॉटर्स होते आणि तिथलं सीन खूप मस्त होतं. पाठीमागे माउंटन्स आणि मग पाणी म्हणजे खूप ग्रीनरी. सो असं व्हेरी ब्युटिफुल सीन. मग आमचं गुड्डू तिथं दगड फेकत होता. आम्ही हातपाय धुतलं मग
खूप छान वाटलं, कारण एवढ्या उन्हात फिरून इथं हातपाय धुतल्यावरती खूप छान वाटत होतं. इट वॉज रिअली ऑसम. हे स्पॉट माझं फेवरेट होतं या ट्रिपमध्ये. मग आम्ही गेलो नेचर इन्फॉर्मेशन सेंटरला, जे तिथेच आहे. हे एक इन्फोग्राफिक टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, ज्यामध्ये या राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये कुठले कुठले ॲनिमल्स आहेत, रेप्टाईल्स, मॅमल्स, त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळे स्पीशीज, म्हणजे डिफरंट स्पीशीज ऑफ बटरफ्लाईज, त्याच्यानंतर इथे कुठले टाईपचे वनस्पती आहेत आणि त्यांचं यूज काय आहे, ते कसं वापरतात. सो हे खूप असं स्टुडंट्ससाठी, नाहीतर जे सायन्स स्टुडंट्स आहेत त्यांना ते खूपच इन्फॉर्मेशन त्यांना मिळू शकते. आम्ही पण हे सगळं वाचलो आणि ह्याच्यामुळे आम्हाला पण थोडं आम्हाला नॉलेज मिळालं ह्याबद्दल. सो ह्यामध्ये राधानगरी हे वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये काय काय आहे, सो त्याचं कसं सगळं असतंय, प्लांट्स, हे सगळं आम्हाला ह्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्यामध्ये पिक्चर्स आहेत, इमेजेस दाखवलेत त्यांनी. त्याच्यानंतर मागेच असं गार्डन आहे, तिथं आपण बसून रिलॅक्स करू शकतो, जेवण करू शकतो. इथं खूप चांगलं ग्रीनरी आहे, गार्डन, इथं सावली आहे, सो इथं बसून निवांत पण जेवू शकतो. इथं बघा आमचे घरचे बसलेत, जेवून बसलेत आता, तर रिलॅक्स करत आहेत. मग आम्ही गेलो काळमवाडी डॅमला, जे राधानगरीपासून जवळ आहे. सो तिथं आत तर सोडत नाहीत, आम्ही तिथंच गेटकडे थांबलो. मग तिथलं पाणी बघितलं, जे दूधगंगा नदीचं आहे. सो तिथं डॅम बांधलेला आहे, जर फोटो आणून काढलो. आणि मग तिथंच एक छोटंसं मंदिर होतं बाजूलाच, दत्त मंदिर. तिथं पण आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो. खूप छान वाटलं आम्हाला. तिथून आम्ही जरासं पुढं गेलो, मग तिथं आम्हाला असं हे वॉटरफॉल सारखं दिसलं, जे काळमवाडी डॅम आहे की नाही, त्याचंच पाणी इथं असं वॉटरफॉल म्हणून पडतंय वरून. मग इथं आहे दूधगंगा जलविद्युत केंद्र. हे सगळे बाजूबाजूलाच आहेत. सो आम्ही असंच फिरत फिरत इकडं तिकडं बघत होतो. दूधगंगा पूल. सो इथून हे दूधगंगा रिव्हर फ्लो होते, जे डॅम आपल्याला दिसते तिथे आहे कळमवाडी डॅम. हे रेनी सीझनमध्ये फुल भरलेलं असते. सो असं आमचं ट्रिप झालं कंप्लीट. मग आम्ही कोल्हापूरला रिटर्न यायला लागलो. जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल फ्रॉम कोल्हापूर, तर राधानगरी दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी हे एक परफेक्ट स्पॉट आहे. सो तुम्ही जाऊन नक्की बघून या, खूप सुंदर आहे. येस, इट्स अ मस्ट विजिट प्लीज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. टिल देन बाय.